40 किलोमीटर/आवर वेग, 2800 डिग्री सेल्सिअस तापमान आणि काही मिनिटांसाठी पूर्ण ब्लॅकआउट. आर्टेमिस 2 मिशनचा सर्वात धोकादायक आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा टप्पा म्हणजे 4 अंतराळवीरांसह ओरायन स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेत परत येण्याचा टप्पा. लुनार फ्लायबाय म्हणजेच चंद्राभोवती यशस्वीरित्या प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ओरायन स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेत कशा प्रकारे रिएंटर होणार आहे, किती टप्प्यांमध्ये ही रिएंट्री प्रोसेस विभागली गेली आहे, ही सगळी टेक्निकल प्रोसेस डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. ओरायन स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात आल्यानंतर अंतराळवीर ह्या स्पेसक्राफ्टची दिशा म्हणजेच ओरिएंटेशन ऍडजस्ट करतील, कम्युनिकेशन सिस्टीम तपासतील आणि हीट शील्ड पृथ्वीच्या वातावरणाकडे योग्य दिशेला सेट आहे ह्याची खात्री करून पुढील प्रोसिजर सुरू करतील. पृथ्वीच्या जवळ आल्यावर ओरायन स्पेसक्राफ्ट 2 मुख्य भागात विभागले जाईल. एक ओरायन कॅप्सूल ज्यामध्ये अंतराळवीर असतील आणि दुसरा भाग युरोपियन सर्व्हिस मॉड्यूल. सर्व्हिस मॉड्यूलमध्ये प्रपल्सन सिस्टीम, सोलर पॅनेल्स आणि सहाय्यक उपकरणे असतात. हा भाग वातावरणात प्रवेश करता जळून नष्ट होतो, त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी सर्व्हिस मॉड्यूल वेगळे केले जाईल. मात्र ॲस्ट्रॉनॉट असलेले क्रू कॅप्सूल मात्र रिएंट्रीसाठी सज्ज केले जाईल. हा सेपरेशनचा टप्पा अत्यंत अचूक वेळ आणि योग्य अँगलवर केला जातो. चुकीचा अँगल असेल तर कॅप्सूल सुरक्षितपणे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रवेश करू शकणार नाही. ह्यानंतर ओरायन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात अतिशय वेगाने म्हणजेच 39,000 ते 40,000 किलोमीटर/आवर स्पीडने प्रवेश करेल. इतक्या वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना हवेचा दाब आणि प्रचंड घर्षण निर्माण होते. ह्या घर्षणामुळे कॅप्सूल भोवती अत्यंत उच्च तापमान तयार होते. रिएंट्री दरम्यान तापमान सुमारे 2700 ते 2800 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. ह्या उष्णतेपासून संरक्षणासाठी ओरायन कॅप्सूलवर विशेष ॲब्लेव्हेटिव्ह हीट शील्ड बसवलेली आहे. हे हीट शील्ड उष्णता शोषून घेते आणि कॅप्सूलचा आतला भाग सुरक्षित ठेवतं. ओरायन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात सरळ रिएंट्री करण्याऐवजी स्किप रिएंट्री तंत्र वापरेल. ह्या पद्धतीत कॅप्सूल सुरुवातीला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल, त्यानंतर थोडा वेग कमी करून पुन्हा थोडी वरच्या दिशेने बाउन्स होईल. ही प्रोसेस झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फायनल रिएंट्री होईल. ही प्रक्रिया पाण्यावर दगड उडवण्यासारखी असते. स्किप रिएंट्रीमुळे कॅप्सूलवर पडणारा उष्णतेचा ताण कमी होऊन ॲस्ट्रॉनॉट्सवर येणारा जी फोर्स नियंत्रित राहील. यामुळे लँडिंग लोकेशन अधिक अचूक ठेवता येते. डीप स्पेस मिशनसाठी ही पद्धत अधिक सुरक्षित मानली जाते. रिएंट्री दरम्यान कॅप्सूल अत्यंत वेगाने वातावरणात प्रवेश करताना हवा आयनॉइज होते आणि प्लाझ्मा तयार होतो. या प्लाझ्मामुळे रेडिओ सिग्नल्स कॅप्सूलपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे रिएंट्री प्रोसेसमध्ये काही मिनिटांसाठी कम्युनिकेशन ब्लॅकआउट होईल. ह्या काळात मिशन कंट्रोल आणि अंतराळवीर यांच्यातील संपर्क तात्पुरता तुटेल. कॅप्सूल वातावरणात खोलवर आल्यानंतर प्लाझ्मा कमी होईल आणि कम्युनिकेशन पूर्ववत होईल. कॅप्सूल प्रचंड वेगाने खाली येताना त्याचा स्पीड कमी करण्यासाठी पॅराशूट डिप्लॉयमेंट सिक्वेन्स सुरू होईल. सुरुवातीला 2 ड्रोग पॅराशूट उघडले जातात. हे पॅराशूट कॅप्सूल स्थिर करतील आणि त्याचा वेग आणखी कमी करतील. त्यानंतर साधारण 1 मिनिट 20 सेकंदानंतर 3 मोठे मेन पॅराशूट उघडले जातील. हे मेन पॅराशूट कॅप्सूलची गती मोठ्या प्रमाणात कमी करतील. सुरुवातीच्या अतिवेगातून कॅप्सूलचा वेग शेवटी सुमारे 25 ते 30 किलोमीटर/आवर पर्यंत मंदावेल आणि कॅप्सूलचे लँडिंग पॅसिफिक महासागरात सुरक्षितपणे स्प्लॅशडाऊन स्वरूपात होईल. समुद्रात स्प्लॅशडाऊन करण्याचा फायदा म्हणजे मोठा सुरक्षित लँडिंग झोन उपलब्ध असतो आणि पाण्यामुळे इम्पॅक्ट एनर्जी ऑब्झॉर्व होते. स्प्लॅशडाऊन नंतर कॅप्सूल काही काळ पाण्यावर तरंगत राहील. त्यानंतर रिकव्हरी ऑपरेशन सुरू होईल. नासाच्या तज्ज्ञ टीमसह US नेव्हीचे जहाज आणि हेलिकॉप्टर्स कॅप्सूलच्या जवळ जातील. डायव्हर्स पाण्यात उतरून कॅप्सूल स्थिर आणि फ्लोटेशन डिव्हाइस सुरक्षित करतील. त्यानंतर हॅच उघडून अंतराळवीरांना बाहेर काढलं जाईल. अंतराळवीर सुरक्षित बाहेर आल्यानंतर कॅप्सूल रिकव्हरी शिपवर उचलली जाते. स्पेसक्राफ्टवर सविस्तर तपासणी केली जाते. हीट शील्डचे कार्य, रिएंट्री दरम्यान तापमान, पॅराशूटची कामगिरी आणि स्ट्रक्चरल इंटिग्रिटी यांचा डेटा गोळा केला जातो. हा डेटा पुढील आर्टेमिस मिशनसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. ही मोहीम सिद्ध करेल की मानव डीप स्पेसमध्ये जाऊन पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येऊ शकतो आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी आर्टेमिस 2 हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. आता मला सांगा, कशी वाटली तुम्हाला ही कल्लाकार करंट इन्फॉर्मेशन? आवडली ना? मग लाईक करा आणि हे ओरायन कॅप्सूल पृथ्वीवर परत येण्याआधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. आणि अशाच भन्नाट स्टोरीज आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स आवडत असतील तर आमच्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी बघणार आहोत. सो कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग विथ कल्लाकार.